कुरुकटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला, स्वपर बळाबळ नेणोनी बालिश बहु बायकात बडबडला. पूर्ण कविता ऐका. उत्तर म्हणे, असे जरी मी एकाकी लहान परिसवते, यश जोडितोची असता सारथी तरी कथन मजन परिसवते. होता परमनिपुण परी त्या ख्यात रणात सारथी गळाला, झाको छिद्र भलतसा अडले म्हणतात सारथी गळाला. कर्णाधिकांसी देता समरी वैराट केसरी करिता, जिष्णू पुढे असुरजनी कोणी वैराटिके सरी करिता. मिळवा कोणीतरी हो धैर्याचा मात्र उदधी सारथी जो, कुरुभट समूह पाऊनी मज सुदधी सारथी जो. ऐसे बहुतची बोले तो बालिश बोल बायकान माझी, चित्रपट कटकसे शिशुभाषण येईल काय कामाजी. ते परिसुनी एकांती पार्थ म्हणे, देवी कृष्णसखी जावे, उत्तर सारथी होऊनी म्या त्वा मजवरी कदापि न खिजावे. त्या उत्तरासी सांगे सारथ्य ब्रहन्नडा करील याते, सुत करुनी विजयाने नेले बहु खांडवी अरील याते. कुरुकटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला, स्वपर बळाबळ नेणुनी बालिश बहु बायकात बडबडला. बोले बृहन्नडे हे कुरुबळ मज कल्पांत सिंधुसे गमते, नेरथपुरात माझे मन नयन पाहताही बहु भ्रमते. दुर्योधन दुःशासन कर्ण कृपद्रोण भीष्मजा कटकी, त्यात मरेनची शिरता काट्यावरी घालिता चिरे पटकी. मंडळी, कवी मोरोपंतांची आर्या भारतातली ही सुंदर रचना आज मला या कवितेचं वाचन करण्याशिवाय करण्यापासून राहवलं नाही. कारण मोरोपंतांनी आर्या भारतामध्ये ज्या सगळ्या रचना केल्या आहेत, म्हणजे त्यांनी महाभारताचे जे प्रसंग आहेत ते आर्यावृत्तामध्ये रचून त्याचा पूर्ण ग्रंथ तयार केलेला आहे. आणि अशी ही आर्या ही पौराणिक कथनासाठी किंवा कोणत्याही काव्यासाठी अतिशय छान आणि उत्तम लय देणारी आणि मनामध्ये सतत त्याचे शब्द घोळत राहतात अशी ही रचना आहे. मंडळी, ऋतू आहे मंदाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी हेमंत कुलकर्णी आपले सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपल्याला मात्रावृत्त आर्या हे मात्रावृत्त आपल्याला घ्यायचं आहे. बोलच नाही, बालिश बहु बायकात बडबडणे माझी अतिशय जिव्हाळ्याची कविता. या कवितेमध्ये ना फक्त आर्यावृत्तच नव्हे तर अगदी काय तुम्हाला सांगू, अलंकारांची तर नुसती रेलचेल आहे हो, रेलचेल. अनुप्रास म्हणू नका, यमक म्हणू नका, दामयमक म्हणू नका, काही म्हणू नका, सगळं काही आहे यामध्ये. आणि शिवाय त्याची गोडी कुठेही कमी होत नाही, हे महत्त्वाचं. तर आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपलं आजचं वृत्त आहे आर्या. आर्या वृत्ताच्या मात्रा आहेत 12 अधिक 18. म्हणजे एक ओळ किंवा एका चरणामध्ये 12 अधिक 18 अशा मात्रा असतात. 12व्या मात्रेवर यती असतो, म्हणून 12 मात्रांचा एक खंड आणि 18 मात्रांचा दुसरा खंड अशा एकूण 30 मात्रांचा खंड असतो. 12व्या मात्रेवर नेहमीप्रमाणे यती असतो. उदाहरण आपण घेऊया जे या ओवीचं लक्षण घेत किंवा हे मोरोपंतांसाठीच हे उदाहरण अगदी प्रकर्षाने सगळ्यांपुढे मांडलं जातं. ते उदाहरण म्हणजे सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची. तर तेच आपण उदाहरण म्हणून इथे घेऊया. नेहमीप्रमाणे आपण मात्रावृत्तामध्ये आपण ती ओळी लिहून घेतो आणि ओळीच्या खाली त्याचे जे काही मात्रा आहेत लघुगुरूच्या 1 किंवा 2 त्या आपण लिहित असतो. तर पहा, सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. सुश्लोक सुश्लोक सुश म्हणून 2 श्लोकच्या 2 कची 1 सुश्लोक. वामनाचा 2 1 2 2 एकूण झाल्या 12 मात्रा. अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. अभंगवाणी 1 2 1 2 2 1 2 1 आणि सीच्या 2 का मात्रा कारण सिद्ध आहे म्हणून तुकयाची 1 1 2 2 अशा झाल्या म्हणून 18 मात्रा. 12 अधिक 18 झाल्या एकूण 30 मात्रा. ठीक आहे. पुढची पण ओळ बघून घेऊया. ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची. आता त्यांनी मोरोपंत हे स्वतःचं नाव सुद्धा स्वतःला ते मयूरपंत सुद्धा म्हणून घ्यायचे. त्यांनी त्यांची नामाची बिरुदावली तयार केलेली होती.
आणि त्यांच्या बऱ्याच काव्यरचनांमध्ये मयूरपंत हा शब्द देखील आपल्याला पाहायला मिळतो. मोरोपंतांनी स्वतःसाठी घेतलेली एक बिरुदावली आहे ती म्हणजे मयूरपंत. तर तशी त्यांनी घेतलेली, शिवाय ती वृत्तात सुद्धा बसण्याकरता ती घेतलेली आहे. म्हणजे ही आर्या मोरोपंतांची प्रसिद्ध असली तरी त्यांच्या बिरुदावलीत मात्र मयूरपंतच पाहायला मिळतं आपल्याला बऱ्याच ठिकाणी. तर ओवी ज्ञानेशाची 2 2 2 2 2 12 मात्रा, किंवा आर्या मयूरपंतांची किंवा 2 2 आर्या 2 2 मयूरपंतांची 1 2 1 2 2 2 एकूण 18 मात्रा. तर अशा प्रकारे हे लक्षण आर्यावृत्ताचं आहे. आर्यावृत्तामध्ये खूप छान छान बऱ्याच कवींनी कविता केलेल्या आहेत. पंतकवींपासून खरं तर या वृत्ताला जास्त प्रमाणात उजाळा मिळाला, परंतु आधुनिक काळातसुद्धा आधुनिक कवींनीसुद्धा या वृत्तामध्ये खूप छान छान कविता केलेल्या आहेत. त्या आपण जरूर पहा, वाचा आणि महत्त्वाचं म्हणजे आपणसुद्धा या वृत्तामध्ये एक छानशी कविता नक्कीच तयार करा. तर मंडळी, नेहमीप्रमाणे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. आजच्या वृत्ताचं जे काही लक्षण आहे ते तर सोपं आहे, म्हणजे लगेच लक्षात आलं असेलच. आणि एकूण सादरीकरण तुम्हाला आवडलं असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा. पुन्हा एकदा भेटूया आपण पुन्हा एकदा नव्या वृत्तासह पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.